तर एक नजर टाकूयात ग्राफिक्सवर. काय हे प्रकरण आहे आणि काय नेमकं घडलंय? कोकाटेंवर नेमके आरोप कोणते आहेत? तर 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे. या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरू होतं. यामध्ये एकूण 4 आरोपींना दाखवण्यात आलं. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा समावेश होता. 20 फेब्रुवारी 2025ला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणात कोकाटेंना शिक्षा सुनावत काही तासात जामीनही दिला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली आहे. कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावलाय.